आणि भारत सरकार या प्रश्नांपासून वाचण्यासाठी लोकसभा प्रक्रिया आणि कार्यसंचालन या नियमांचा आधार घेत आहे. या नियमांमध्ये 41(2) आणि त्याचे उपनियम आहेत. या नियमांबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो. जर का एखाद्या एमपीने एखादा प्रश्न विचारला तर त्यावर भारत सरकार हे पाहिल की हा प्रश्न प्रायमरी कन्सर्न्स बद्दल आहे किंवा नाही. जर का तो प्रायमरी कन्सर्नचा नसेल तर या नियमांनुसार तो तसा रिजेक्ट होणार आणि जर का तो प्रश्न प्रायमरी कन्सर्न्सशी संबंधित असेल तर तो प्रश्न पुढे जाईल आणि पुढे गेल्याच्या नंतर भारत सरकार हे पाहिल की हा प्रश्न आन्सरेबल आहे की नाही आणि नसेल तर तो या नियमांनुसार रिजेक्ट होणार आणि नसेल तर हा प्रश्न सरकार या नियमांचा हवाला देऊन रिजेक्ट करेल आणि यावेळेस सरकार याच नियमांची ढाल बनवेल. या पीएम केअर फंड प्रमाणेच देशामध्ये इतरही फंड आहेत. यामध्ये पीएम एनआरएफ आणि एनडीएफ हे काही प्रमुख फंड आहेत. त्यामध्ये पीएम केअरची स्थापना ही 27 मार्च 2020 मध्ये करण्यात आलेली होती आणि हेतू होता सार्वजनिक स्वास्थ्य आणि ही पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आता आपण पाहूया पीएम एनआरएफ फंड बद्दल. पीएम एनआरएफ जानेवारी 1948 मध्ये हा फंड स्थापन करण्यात आला होता. प्राकृतिक संकट जसं भूकंप, महापूर यासाठी या फंडाची स्थापना करण्यात आली होती आणि हा सुद्धा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. तर एनडीएफ या फंडाची स्थापना 1962 मध्ये झाली होती. आपले सशस्त्र सीमा बल आणि त्यांच्यावर आश्रित असलेल्यांच्या कल्याणासाठी या फंडची स्थापना झाली होती. आता मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट अशी की पीएम एनआरएफ आणि एनडीएफ हे दोन्ही फंड कॅगच्या ऑडिट रिपोर्टमध्ये येतात. त्यांचं कॅगकडून ऑडिट सुद्धा होतं. दुसरी गोष्ट, हे दोन्ही फंड आरटीआय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट याच्या अंतर्गत येतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही फंडवर संसदीय निगराणी आहे. म्हणजे यातील पैसे काढण्यासाठी संसदेची परवानगी लागते. परंतु पीएम केअर फंडच्या बाबतीमध्ये या गोष्टी अशा नाही आहेत. जरी या फंडचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान आहेत आणि सदस्य हे रक्षामंत्री, गृहमंत्री आणि वित्तमंत्री आहेत, तरी सुद्धा या पीएम केअर फंडच्या बाबतीमध्ये कॅगचा रिपोर्ट नाही. हा फंड आरटीआयच्या अंतर्गत येत नाही. याशिवाय संसदीय निगराणीमध्ये पीएम केअर फंड येत नाही.